मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी 4150 कोटींच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली। पुढील 50 वर्षांचा विचार करून 30 महिन्यात विकास कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत पंढरपूरसाठी 4150.46 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली। या बैठकीत पंढरपूरचा पुढील 50 वर्षांचा विचार करून नियोजनबद्ध आणि शाश्वत विकास करण्यावर भर देण्यात आला। तसेच तीर्थक्षेत्रातील सर्व विकास कामे येत्या 30 महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले। पंढरपूर हे राज्यातील महत्त्वाचे धार्मिक व सांस्कृतिक केंद्र असून येथे आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी वारीच्या काळात लाखो वारकरी दर्शनासाठी येतात। वाढती भाविक संख्या लक्षात घेता पायाभूत सुविधा मजबूत करणे, गर्दी व्यवस्थापन, रस्ते व वाहतूक सुधारणा, नदी घाट सुशोभीकरण आणि शहर विकास यासारख्या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे। याशिवाय कॉरिडॉर उभारणी, मंदिर व मठांचे जतन संवर्धन, वाहनतळ, व्यापारी संकुले, पालखी तळांचा विकास तसेच भूसंपादन व पुनर्वसनासाठीही मोठा निधी राखीव ठेवण्यात आला आहे। बाधित नागरिकांना तात्काळ आणि योग्य मोबदला देण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या। बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री गणेश नाईक, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।